आदिवासी भागामध्ये काम करण्यामध्ये मला पहिल्यापासून माझ्या ते पाट्यावर पुंजलेलं आहे. कुठलाही प्रसंग असू द्या, मग पाणी टंचाई असू द्या, कुठं रस्ता असू द्या. आता मी अनेक रस्ते असे बऱ्यापैकी रस्ते मी असे हिवरेची जावळेवाडीचा रस्ता मी सोखर्चाने केला. निमगीरच्या खडाकवाडीचा रस्ता मी सोखर्चाने केला. देवळीच्या चव्हाणवाडीचा रस्ता मी सोखर्चाने केला. माझा स्वतःचा GCP आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करत असतो. आणि जेवढी माझ्यावर जास्ती टीका होईल ना संदीप भाऊ, तेवढे लोक मला माझं लोकमत वाढते. मी आता ठरवलं कोणावर आपल्यावर जरी कोणी बोललं तरी आपण कोणावर बोलायचं नाही. मी जर ते 1 टँकर 2 टँकर सुरू केले ना, बोलणाऱ्याने 4 टँकर सुरू करावेत ना. कोणाला बंद नाही का? आत्ता हल्ली सुद्धा कोपऱ्या मांडवकून सकाळी मला फोन आला होता. बऱ्याचशा ठिकाणी असे पियाला पाणी नाही. आज देवळ्याचं सुद्धा वर चिंचल्याच्या वाडीला ते आता 15 दिवसांना टंचाई येणार आहे. तळमाचीला पण टंचाई येणार आहे. अशा आधी वर आंबे हत्तीतला पण टंचाई येणार आहे. तर माझं असं कोण माझ्यावर टीका करणार असेल किंवा काही भांडवल करणार तर त्यांना माझी विनंती आहे का बाबांनो, देवाला मंडळाने 2 टँकर सुरू केले ना, तर तुम्ही 4 टँकर सुरू करा. लोकांना प्यायला पाणी द्या. मी समजायला माझ्या नातींचा वाढदिवस घातला एक, तर तुम्ही तुमच्या नातींचा घाला, तुमच्या भावाचा घाला किंवा तुमचा घाला ना. मी जर जिलेबी जेव्हा घातली तर तुम्ही त्यांना लाडू घाला. ते मागं नाही का STP कॉपशेट मी दुरुस्ती केली. आता ते गळत होते म्हणून मी वरून पत्रे टाकले. 1-1 लाख रुपये आले. त्यांनी जाऊन ती माझी नावच खोडली. काळा घेतला एक 10 लिटरचा डबा आणि सगळी नावं खोडून टाकली. आता माझी नावं खोडली. त्या STP कॉपशेटवर कोण बसतंय? गरीब लोक बसतात. ज्याला मोटरसायकल नाही, ज्याला गाडी नाही, त्या STला बसते पिकअप शेडमध्ये. आता मी ते दुरुस्त केली सगळी आणि त्यांनी त्याला काळा लावून टाकला. मग आता जुन्नर तालुक्यात एवढी नावं तीवर नाही काळी केली. मग माझी नावं काळी करून मी काळा होणार का? मी त्यांचं म्हणणं होतं का सरकारी पैशातून खर्च होतो तर देवराम लांडेचं नाव टाकायचा संबंध काय? अहो, तालुक्यामध्ये किती ठिकाणी अशी नावं आहेत. आजी माझी आमदारांची असतील, आशाताईची असतील. प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येकाच्या मतदारसंघ संदीभाऊ नाव आहेत. ते बरं कोणी काळी करीत नाही. यांना फक्त देवराम लांडेच का दिसतो. पण जनतेच्या मनामध्ये आता संदीभाऊ खूप आलेले का देवराम लांड्याचा काम यांना देखवत नाही. देवराम लांड्याने चांगलं केलं यांना देखवत नाही. खाली घाणेरड्या कमेंट करणं आणि तुम्ही पत्रकारांकडे गेल्यानंतर बोलणं, ते त्यांचा प्रश्न आहे. पण मी तर त्यांना आता सलाम करेल. त्यांना मी धन्यवाद देतो का बाबांनो, बोलताना फक्त आपण विचार. आता मीडियाच्या समोर मी बोलतो आता, मग ते काय म्हणा तो एक बापाचा आहे का, त्याला कोणी काय, अरे हे काय बोलायची भाषा आहे का? तुम्ही जर स्वतःला म्हणतात आम्ही शिकलेलो आहे, देवराम लांडे कमी शिकलाय, तर तुम्ही असं हे इतक्या खालच्या स्तराला बोलू नका ना. राजकारणा ठिकाणी तुम्ही दोघं बी आता तुम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला ते पहिल्यापासूनच होते गवारी. काय आहे नक्की तुमच्या दोघांत अजून बी जमत नाही काय? नाही काय नाही. मग हे बघा, शेवटी शरद दादा ते बघल, आपण त्याच्यावर बोलणं किंवा दत्ता गावावर मी बोलून दत्ता गावाची ओळख करून देण्यात अर्थ नाही. शरद सोनवणे आमदार जे आहेत ते असं दाबण्याचा प्रयत्न नाही करत का गवारींना? का नका टीका करू एका नाही पक्षाला? सांगतील ना ते. हॅलो, दादांचं दादा कसं आहे, दादा परफेक्ट आहे. दादा कार्यकर्ते ओळखतात. शरद दादा हा जनमानसातला नेता आहे. शरद दादा हा कष्टातून आमदार झालाय. त्याच्यामुळं शरद दादाला कार्यकर्त्यांची पारख आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी आज घेतलं. आणि आज समजायला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, ते 4-4 वेळा खुशी खुशी म्हणत होते. याचा अर्थ काय? तुम्हाला योग्य तो मान सन्मान दिला. हो, असं नाही ना. शेवटी त्यामुळं उद्याला कुणाचं नाव घेऊन मी कोणावर टीका करणं किंवा मी दुसऱ्याला जर शिवाय देत राहिलो तर लोक मला काय चांगलं म्हणतील का? ते त्यांच्या लक्षात येत नाही. ते जेवढे मला शिव्या देतात ना, तेवढं ते रिवाज जातात. आणि त्यांना काय जनमानसामध्ये काय प्रतिमा आहे जगाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचं तुम्ही जे म्हणताय ना, मला तर आता मी असा निर्णय घेतला कोणावरच बोलायचं नाही. मग आता ते दत्ता असेल, मारुती असेल, संजू साहेबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला शिव्या द्यायच्या, हे कितपत योग्य आहे ना? संजू साहेब जर माझ्यावर खालच्या पातळीवर घसरले असते तर हा प्रकार वाढलाच नसता ना. परंतु संजू साबळे आणि देवराम लांडे हा आमच्या दोघांचा वैयक्तिक पार्टी आहे ना. आमचं वैयक्तिक ते माझ्यावर घसरले, म्हणजे माझ्यावर फक्त संजय साबळेचं निमित्त करून तुमच्यावर टीका टिप्पणी करायची, मला शिव्या घालायच्या. पण त्यांनी शिव्या दिल्यानंतर लोक लगेच बाईट पाहिले की मला फोन करतात, साहेब काय नाही, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर येतो. यांना जेवढं तुम्हाला शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या तुम्हाला देऊ द्या. संजय साबळेबद्दल नाराजी आहे जनतेत. हा प्रश्नच नाही ना. संजय साबळेबद्दल लोक काय म्हणतात, संजय साबळे जर एवढा शिकलाय ना तर त्याने असं घाणेरडे शब्दात नाही ना बोलायला पाहिजे. परत परत तो शब्द उच्चार करायला मला पण लाज वाटते. म्हणजे खास निवाले हा शब्द हा बरं घाणेरडा शब्द आता आहे ना.